कसे आहात विद्यार्थी मित्र हो? चला तर आता आपण इतिहास प्रकरण 3 उपयोजित इतिहास यातला पुढचा भाग आपण अंतिम टप्पा अभ्यासूया। भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या ज्या परंपरा आहेत या परंपरांची आपण ओळख करून घ्यायची आहे। आता हे चुकीची जोडी ओळखा वगैरे यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे, त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे। तर भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेल्या ज्या परंपरा आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी करतो आहोत। तर आता पाहूया आपण 2001 मध्ये कुट्टियट्टम ही केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, संस्कृत नाट्य परंपरा। त्यानंतर 2003 मध्ये वैदिक पठण परंपरा जी आहे ही आपल्याला या ठिकाणी दिसते। 2005चा विचार केला तर उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यानंतर 2009 मध्ये गढवाल उत्तराखंड येथील रमण धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य हे पाहायला मिळतं आपल्याला। 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तदनंतर 2010ला पुन्हा पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिसा येथील छाऊ नृत्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। 2010 मध्ये केरळातील मुडियेट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य हे आपल्याला सांगता येतं। 2012 मध्ये लडाख आणि जम्मू काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा याची देखील याच्यामध्ये नोंद झालेली आहे। 2013 मध्ये मणिपूर येथील संकीर्तन परंपरा की जे ढोलकीच्या तालावरती भक्ती केली जाते तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। 2014 मध्ये पंजाबमधील ठठेरे जमातीच्या तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा आहे। आता ठठेरा म्हणजे काय, तांबटगार आपण म्हणतो, तर ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते। 2016 मध्ये नवरोज जे पारसी लोक नववर्ष म्हणून साजरा करतात तो सण आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यानंतर 2016 मध्ये योग, जिथं चिकित्सा पद्धत आपण म्हणतो, शारीरिक आणि मानसिक या दोहोंच्या दृष्टिकोनातून हे जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं, योग ही धारणा। तर थोडक्यात आपल्याला जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेल्या परंपरा या सांगता येतात। यानंतर पाहायचं आहे आपण भारतातील जागतिक वारसा स्थळं जी आहेत यांची नोंद जी झालेली आहे ती स्थळं कोणकोणती ही आपण पाहायचं आहे। तर 1983ला आग्र्याचा किल्ला हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, जे सहलीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ज्याचा आनंद घेतलेला असता। तर 1983ला आग्र्याचा किल्ला। त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो ती म्हणजे अजिंठा लेणी 1983ला ज्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेला आहे। त्यानंतर अजिंठा लेणीबरोबरच वेरूळची लेणी ती देखील 1983 मध्ये जी महाराष्ट्रामध्ये जगप्रसिद्ध लेणी म्हणून ओळखली जातात ती वेरूळची लेणी याचा समावेश झालेला आहे। तदनंतर 1983 मध्येच ताजमहल जे शहाजहाननं आपल्या पत्नीसाठी त्या ठिकाणी बांधलेलं ताजमहल हे आपल्याला 1983 मध्ये ज्याची नोंद जागतिक वारसा स्थळामध्ये झाल्याचा उल्लेख आहे। त्यानंतर 1984 मध्ये महाबलीपुरम येथील मंदिर की ज्याची कलाशैली अतिशय सुंदर अशा पद्धतीनं आपल्याला दिसते आहे, याचाही समावेश आपल्याला जागतिक वारसा स्थळामध्ये झाल्याचा उल्लेख मिळतो। 1984 मध्ये कोणार्क येथील सूर्य मंदिर याचा देखील समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे। 1986 मध्ये गोव्यातील चर्चेस अँड कॉन्व्हेंट्स याचा देखील समावेश जागतिक वारसा स्थळ किंवा सांस्कृतिक घटकामध्ये झालेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर फतेपूर सिक्री हे सुद्धा आपल्याला सांगता येतं। 1986 मध्ये हे फतेपूर सिक्री याचा देखील समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे। 1986 मध्ये हम्पी येथील वास्तुसंकुल याचा समावेश झालेला आहे। 1986 मध्ये खजुराहो येथील मंदिर त्या ठिकाणी त्याचा समावेश झालेला आहे।
आणि 1987मध्ये घारापुरी येथील लेणी जे आहे याचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. 1987मध्येच पुन्हा चोळ मंदिर व तंजावरचे बृहदीश्वर मंदिर याचा समावेश दिसतो. त्यानंतर 2004मध्ये गंगैकोंड चोळीश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि दारासुरमचे ऐरावतेश्वर मंदिर हे आपल्याला पाहायला मिळतं. 1987मध्ये पट्टदकल्ल येथील मंदिरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 1989मध्ये सांचीचं स्तूप हे सांगता येतं. 1993मध्ये हुमायूनची कबर हे सांगता येतं. यानंतर 1993मध्ये कुतुब मिनार जे कुतुबुद्दीन ऐबकच्या नावानुसार आपल्याला कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू पाहायला मिळते. 1999मध्ये जर बघितलं तर दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, त्याचबरोबर त्यात झाली नीलगिरी माउंटन रेल्वे, द कालका शिमला रेल्वे याचा समावेश झालेला आहे. 2002मध्ये बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि तिथला परिसर हा देखील आपल्याला इथं पाहायला मिळतो. 2003मध्ये भीमबेटका येथील शैलाश्रय. 2004मध्ये चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ. 2004मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई याचा समावेश झालेला आहे. 2007मध्ये लाल किल्ला दिल्ली याचा समावेश झालेला आहे. 2010मध्ये जंतर मंतर जयपूर याचा समावेश झालेला आहे की जिथं संशोधनाचं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य चालतं हे आपल्याला सांगता येतं. 2013मध्ये राजस्थानमधील पर्वतीय किल्ले यांचा समावेश झालेला आहे. 2014मध्ये गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव याचा उल्लेख त्या ठिकाणी या स्थळामध्ये झालेला आहे, वारसा स्थळामध्ये. आणि 2016मध्ये नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ की जे 2 विद्यापीठं महत्त्वपूर्ण सांगितली जातात, नालंदा आणि तक्षशिला. त्यामधलं नालंदा की जिथं मुलांना गुरुकुल जसं आपण म्हणतो तसं अतिशय महत्त्वपूर्ण ज्ञान देण्याचं काम केलं जात होतं, ते नालंदा पुरातत्वीय स्थळ. त्यानंतर 2016मध्ये चंडीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स याचा समावेश त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतं. आणि 2017मध्ये अहमदाबाद याचा समावेश झाला, एक ऐतिहासिक शहर म्हणून याचा समावेश. तर अशा वरील बऱ्याच बाबींचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आपण झाल्याचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत भारतातील जागतिक वारसा स्थळे नैसर्गिक या अनुषंगाने माहिती आपण घ्यायची आहे. याच्यामध्ये समावेश आहे 1985मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, यामध्ये आपल्याला चित्र दिसतं आहे गेंड्याचं. त्यानंतर 1985मध्ये केवलदेव राष्ट्रीय उद्यान याविषयी या ठिकाणी याची नोंद झाल्याची आपल्याला नैसर्गिक वारसा स्थळामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर 1985मध्येच पुन्हा माणस वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी याचाही समावेश याच्यामध्ये झाल्याचं आपल्याला समजतं. 1987मध्ये सुंदरवन येथील राष्ट्रीय उद्यान जे आहे की ज्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये नैसर्गिक म्हणून झालेला आहे. 1988मध्ये नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स याचा समावेश नैसर्गिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे. 2005मध्ये राष्ट्रीय उद्याने याचा समावेश नैसर्गिक वारसा स्थळामध्ये झालेला आहे. त्यानंतर 2012मध्ये पश्चिम घाट याचा समावेश जागतिक वारसा स्थळ नैसर्गिक घटकांमध्ये झालेला आहे. आणि 2014मध्ये ग्रेट हिमालयीन पार्क याचा देखील समावेश भारतातील जागतिक वारसा स्थळ नैसर्गिक यादीमध्ये समाविष्ट झालेलं आहे. आता भारतातील मिश्र स्वरूपाचे जागतिक वारसा स्थळ जे आहे की ज्याच्यामध्ये 2016मध्ये
कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान याचा समावेश झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसा स्थळ म्हणून आपण कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान याचा समावेश 2016ला झालं, हेही आपण या ठिकाणी पाहिलं. यानंतर आपण महाराष्ट्रातील आपल्या सर्वांना माहीत असलेलं कास पठार याचा अभ्यास आपण या ठिकाणी करायचा आहे. त्यासाठी एक व्हिडिओ पाहूया. कास प्लेटू महाराष्ट्र के सातारा डिस्ट्रिक्ट में आता है. कास पठार को वैली ऑफ फ्लावर के नाम से भी जाना जाता है. कास पठार सातारा सिटी से 25 किलोमीटर और कोयना सेंचुरी से 20 किलोमीटर की दूरी पे है. कास पठार को 2012 में यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट के अंतर्गत शामिल किया गया है. आप जानकर हैरान हो जाओगे जब मैं आपको बताऊंगा कि कास पठार में लगभग 850 से भी ज़्यादा प्रकार के फूल और पौधे पाए जाते हैं. इनमें से 624 प्रकार के फूल और पौधों को एक रेड बुक में दर्ज कर लिया गया है. 624 फूलों में से 39 ऐसे फूल हैं जो सिर्फ कास पठार में मिलते हैं. सोचो कितनी बड़ी बात है ये हमारे लिए. कास पठार जो है वो समुद्र सतह से लगभग 1200 मीटर पर स्थित है. कास पठार के यहाँ पर एक गांव है जिसका नाम है कास विलेज. शायद इसीलिए इस पठार को कास पठार के नाम से बोला जाता है. कास पठार चारों तरफ से सह्याद्री के पहाड़ों से घिरा हुआ है. कास पठार बिल्कुल सही जगह है ट्रैवलर्स, नेचर लवर, फोटोग्राफर्स के लिए. कास पठार बहुत ही खूबसूरत जगह है. एक्चुअली ये इतना खूबसूरत है कि इसे स्विट्ज़रलैंड ऑफ इंडिया के नाम से भी जाना जाता है. कास पठार बहुत ही फेमस टूरिस्ट प्लेस है, इसलिए कास पठार में एक दिन में सिर्फ 3000 लोगों को एंट्री दी जाती है. कास पठार के लिए आपको 100 रुपीज़ का टिकट लेना पड़ता है. आप ऑनलाइन टिकट बुक कर सकते हो कास पठार के ऑफिशियल वेबसाइट से. वेबसाइट का लिंक आपको डिस्क्रिप्शन में मिल जाएगा. आता आपण नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळांच्या जतन आणि संवर्धनातून साध्य होणाऱ्या बाबी पाहूया. एक म्हणजे प्रकल्पांतर्गत वारसा स्थळांचं मूळ स्वरूप जे आहे हे न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणं त्या ठिकाणी शक्य होतं, हा मुद्दा आपल्याला सांगता येतो. दुसरं म्हणजे स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी त्या ठिकाणी वर्तमानातील विविध आव्हानं, स्थानिक लोकांच्या अपेक्षा याचाही आढावा आपल्याला या ठिकाणी घेता येतो. 3 म्हणजे सांस्कृतिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचं नियोजन आपल्याला करता येतं. 4 स्थानिक लोकांना त्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेता येतं, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येतो की एकंदरीत नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसास्थळाचं जतन आणि संवर्धन करत असताना 5वा मुद्दा स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊन शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीरपणे नियोजन करणं त्या ठिकाणी शक्य होतं, हे आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये पुढचा शेवटचा पॉईंट आपण अभ्यासूया की संबंधित व्यावसायिक क्षेत्र जे आहेत या घटकामध्ये आपल्याला
काही क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणं ठरविण्यासाठी इतिहासाचं पूरक ज्ञान हे ठरत असतं. आणि त्यामध्ये संग्रहालये आणि अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, 3 पर्यटन आणि आतिथ्य, आणि 4 मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. आता आपल्या समोर या ठिकाणी एक चित्र दिसतं आहे की जे पुरावस्तूंचं वर्णन करणारी मातीची वटिका आहे की जगातलं सर्वात प्राचीन समजलं जाणारं इसवी सन पूर्व 6व्या शतकातलं हे आहे. हे एका संग्रहालयामध्ये म्हणजेच मेसोपोटेमिया यातील ऊर या प्राचीन शहराचं उत्खननाचं कार्य चालू असताना, म्हणजे हे एक प्राचीन संग्रहालय आहे, तिथं हे उत्खनन कार्य करताना सापडलेलं आहे. ब्रिटिश पुरातत्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळामध्ये याचा अभ्यास केलेला आहे. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येनं बांधलेलं आहे असं त्या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते. आता हे जर बघितलं तर या संग्रहालयाच्या संग्रहपाल म्हणून ती राजकन्या जी होती ती काम पाहत होती. आणि या संग्रहालयामध्ये सापडलेल्या ज्या प्राचीन वस्तू आहेत त्या वस्तूंचं सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर 20मध्ये एक इंडियन म्युझियम कोलकाता याचं एक चित्र आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला मध्ये की कोलकाता इथं असलेलं हे इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे 1814मध्ये झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नॅथॉनिएल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ, त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल त्या ठिकाणी होते. इथं जे संग्रहालयाचं छायाचित्र आहे ते 1905चं त्या ठिकाणी दिलेलं आहे. या संग्रहालयाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारी कलाशैली, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग या संग्रहालयामध्ये आहेत. याचं जतन करणं, संवर्धन करणं, जपणूक करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्याशी संलग्न जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे अनेक विभाग देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आता संकल्पना चित्राच्या अनुषंगानं ह्या बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. काय तर आपल्याला प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. जसं स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ असे विविध त्या ठिकाणी लोकांची गरज असते हे आपल्याला या ठिकाणी या यादीमध्ये आपल्याला सांगता येतं. आता पुढचं आपल्याला माहीत करून घ्या असं एक चित्र आपल्याला दिसतं की जे अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्र, दप्तरं, जुने चित्रपट इत्यादी जतन करून ठेवली जातात. याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे, इयत्ता 9वीमध्ये झालेला आहे. अभिलेखागार कशाला म्हणायचं? जिथं महत्त्वपूर्ण कागदपत्रे, ऐतिहासिक कागदपत्रांचं जपणूक केलं जातं, जतन केलं जातं, याला आपण अभिलेखागार असं संबोधलं जातं. तर या अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट इत्यादीचं जतन करून ठेवलं जातं. आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये असा प्रश्न विचारला जातो की भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे तर दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचं स्वतंत्र अभिलेखागार आहे हेही आपल्याला याच्यावरून समजतं. आता यामध्ये आपण वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार याबाबत माहिती घ्यायचं आहे की जे पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अर्काईव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेचे मुख्य कचेरी म्हणजेच कार्यालय आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून सन 1964मध्ये याची स्थापना झाली. आणि ही स्थापना का झाली या संग्रहालयाची, त्याच्या पाठीमागचे एकूण 3 उद्देश आहेत. याचं मुख्य कार्यालय पुणे इथं आहे. मग 3 उद्देश कोणते तर भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणं, ते माहिती मिळविणं आणि चित्रपटांच्या त्या वारशांचं जतन करणं. दुसरा मुद्दा आहे चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचं वर्गीकरण करणं आणि त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी
कायमस्वरूपी नोंदी त्या ठिकाणी तयार करणं आणि संशोधन करणं. आणि शेवटचं आहे चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचं केंद्र त्या ठिकाणी प्रस्थापित करणं. तर अशा प्रकारे आपल्याला या पाठामध्ये उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचं प्रबोधन कसं करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन असेल, संवर्धन असेल करण्याविषयी समाजामध्ये जागृती कशी निर्माण करता येईल, किंबहुना इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल, या अनुषंगानं व्यावसायिक कौशल्य असेल, उद्योग व्यवसाय असतील, या प्रत्येक क्षेत्रामध्ये कशी वाढ करता येईल या गोष्टींचा विचार करणं, नियोजन करण्याचं काम आपल्या उपयोजित इतिहासामध्ये केलं जातं. हेच आपल्याला या पाठावरून त्या ठिकाणी समजतं. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. उपयोजित इतिहास. एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसे या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. 2. अभिलेखागार. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. जनांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा. इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास होय. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. वर्तमान काळातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरू शकते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्य काळात कसा होईल याचा विचार जनांसाठी इतिहास या विषयात केला जातो. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास असा पर्यायी शब्दप्रयोगही केला जातो. 2. ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? संयुक्त राष्ट्रांच्या युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. जागतिक वारसापदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते. अशा याद्या जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते.
3. सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिहा. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांचा समावेश आहे. अजिंठा आणि घारापुरीची लेणी, वेरूळची लेणी व कैलास मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. या यादीत नसलेले रायगड, देवगिरी, जंजिरा, सिंधुदुर्ग इत्यादी गडकिल्ले व जलकिल्ले हेही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा स्थळांत समाविष्ट होतात. प्रश्न 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा. मूर्त, अमूर्त. मूर्त सांस्कृतिक वारसा. 1. प्राचीन स्थळे. 2. प्राचीन वास्तू. 3. प्राचीन वस्तू. 4. हस्तलिखिते. 5. प्राचीन शिल्पे. 6. प्राचीन चित्रे. अमूर्त सांस्कृतिक वारसा. 1. मौखिक परंपरा व ती उपयोगात आणली जाणारी भाषा. 2. पारंपरिक ज्ञान. 3. सणासमारंभाच्या सामाजिक पद्धती. 4. कला सादरीकरणाच्या पद्धती. 5. पारंपरिक कौशल्ये. 6. परंपरा, पद्धती, कौशल्ये आत्मसात असणारे समूह व गट. प्रश्न 5. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला. दगडांपासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञान युगात आला. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते. काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्को या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा. अ. विज्ञान व कला,
क. व्यवस्थापनशास्त्र. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यातील काही विषय: विज्ञान. मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील कारण परंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. कला. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या, या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. व्यवस्थापन. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या सर्व व्यवस्थापनांमध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते. 2. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा याबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते. उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. 3. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. इतिहासाच्या साधनात लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत. ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी.
ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे. प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते, म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावे. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत. या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी. ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवे. 4. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात. प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्या पुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत, तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी उपाययोजनांचे नियोजन करून स्थानिक लोकांना त्यात सहभागी करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.